खूप पूर्वीची गोष्ट आहे. एका प्रदेशात शंकरासूर नावाचा राक्षस होता. तो खूप दुष्ट होता. तो लोकांना त्रास देत असे आणि त्यांच्या आयुष्यातील आनंद हिरावून घेत असे. काही ठिकाणी सांगतात तो गरीब लोकांवर विशेष जाच करत असे. लोकांनी देवांकडे प्रार्थना केली, देवा, आम्हाला या त्रासातून वाचवा. तेव्हा देवांनी देवीला विनंती केली. देवीने विचार केला, मीच जाऊन लोकांचं रक्षण करते. देवीने एक तेजस्वी रूप धारण केलं. त्या रूपाला लोकांनी नाव दिलं संक्रांती देवी. संक्रांती देवी शंकरासुरासमोर उभी राहिली आणि म्हणाली, दुष्टपणा सोड, लोकांना त्रास देणं थांबव. पण शंकरासूर हसला, मी कोणाला घाबरत नाही. मग देवी आणि शंकरासूर यांच्यात मोठं युद्ध झालं. देवीचा तेज, धैर्य आणि न्याय पाहून शंकरासुराची शक्ती कमी होत गेली आणि शेवटी संक्रांती देवीने शंकरासुराचा वध केला. लोक आनंदानं म्हणाले, आज वाईटावर चांगल्याचा विजय झाला. तिळगुळाचा संदेश. संक्रांती देवीने लोकांना एक सुंदर संदेश दिला. तुमचं मन गोड ठेवा, एकमेकांशी गोड बोला. म्हणूनच आपण म्हणतो, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.